अमृतत्वस्य नाशासि वित्तेन इत्येव श्रुतिः ब्रवीति कर्मणो मुक्तेर अहेतुत्वं स्फुटं यतः. या श्लोकामध्ये सांगतायत याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला सांगतो ती एक कथा आहे. कथा सांगायला गेली की विस्तार होऊन जातो. आयुष्यभर कर्म करणारा याज्ञवल्क्य नावाच्या ऋषीला आयुष्याच्या सरत्या काळी संन्यास घेण्याची इच्छा झाली. त्याच्या 2 पत्नी होत्या. त्याच्यापैकी एक मैत्रिणी नावाची त्याची प्रिय पत्नी होती आणि कात्यायनी नावाची ही सर्वसाधारण पत्नीसारखी होती. मैत्रीला बोलवून सांगितलं की मैत्री मी तुम्हाला संसाराचा विभाग करून देतोय, कारण मी आजपासून संन्यास घ्यायला जातोय. मी हे तुमचं घर सोडणार आहे आणि मला आता या घरात राहता येणार नाही. मी संन्यास घेणार तेव्हा तुमच्यात भांडण नको म्हणून मी तुमचा बंटवारा करून देतोय, विभागणी करून देतोय. तर मैत्रिणीने सांगितलं की आम्ही तुमच्यावर प्रेमच केलं तरी आमचं प्रेम त्यागून तुम्ही संन्यास घ्यायला जाताय, तेव्हा आमच्यापेक्षा प्रेमाची वस्तू तुमची दुसरी कुठली तरी असायला पाहिजे. त्याच्याशिवाय एक प्रेमाची वस्तू त्यागून दुसऱ्या प्रेमाच्या व्यक्तीकडे मनुष्य जाणार नाही. किंवा तुम्ही ज्याच्यासाठी आमच्या प्रिय माणसांचा त्याग करायला तयार आहे त्या वस्तूविषयी तुम्ही मला सांगा. बंटवाऱ्याचं मला काही घेणं देणं नाही. तुमचे गाई बैल घोडे द्रव्य हिरण्य हे तुमचं आहे, तुम्ही कमावलेलं आहे, ते त्यागून तुम्ही जातायत. तर अशी कुठली तरी अत्यंत प्रेमाची वस्तू तुम्हाला गवसलेली आहे आणि मी जर तुमची प्रिय पत्नी आहे तर मला सांगितल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. काय मला तुम्ही सांगितल्याशिवाय जाऊ नका. तर तिला फार मोठा लांब लचक उपदेश त्यांनी केलेला आहे. तो सगळा उपदेश मी काही तुम्हाला सांगत नाही. तात्पर्य हेच सांगितलेलं आहे की बघ, मी मुक्तीसाठी जातोय, दुसरं काही कमावण्यासाठी याच्यासाठी जात नाही. या सगळ्या बंधनामधून त्यागून आत्मसुख मिळवण्यासाठी मी जातोय. मग तिने सांगितलं की हे आत्मसुख मला देखील कसं मिळेल मला सांगा. तर तो सांगतोय तिला, आपल्या प्रिय पत्नीला, की हे पैशाने हे आत्मसुख मिळत नाही, हे बोधाने आत्मसुख मिळत आहे म्हणून सांगतोय. याज्ञवल्क्याने आपल्या पत्नीला काय सांगितलेलं आहे? परमसुख परमानंद हे पैशाने मिळणार नाही. पैसा हे सुखाचं लौकिक सुखाचं जरी साधन असलं त्याच्यामुळे लौकिक त्रास कमी होत असतो. पेट्रोल घालायला पैसा नसला तर तुम्ही इथे येऊ शकाल का? नाही. मग इथे येण्याचं आणि हा आनंद सोहळा अनुभव करण्यासाठी पेट्रोल टाकण्यासाठी जे काय 1000-1500 रुपये लागले ते कामाचे आहेत की नाही? आहेत, बरोबर आहे. पण तेच कामाचे आहेत, त्याच्याच पाठीमागे लागायचं असं नाही. ते साधनभूत आहे आणि साध्य मिळाल्यानंतर साधनाला टाकायचं असतं. साध्य मिळण्याची शक्यता असेल तरी साधनाला विसरायचं असते. आता इथे आपण पोहोचलो ना, मग गाडीला सांगितलं तुम्ही जाओ बाबा, झालं, सांगितलं ना. तीच गोष्ट या ठिकाणी देखील आहे. सांगतात की परमामृत परमानंद रूप सुखाची जर तुम्हाला अपेक्षा असेल तर ते पैशाने मिळणार नाही, वित्ताने मिळणार नाही. अशा तऱ्हेने श्रुतीने आपल्याला सांगितलं, वेद घोष करतोय, तेन त्यक्तेन भुजिथा मा गृधः कस्यचित् धनम्. तूच त्या परमतत्वाची प्राप्ती करण्यासाठी त्याग कर. त्याग तुम्हाला सकाळी शिकवला ना,
विसरलात की लक्षात आहे? सकाळी त्याग, सर्वस्वाचा त्याग कसा करायचा शिकवला ना. सर्वस्व त्याग, सर्वस्व दान हे तुम्हाला शिकवलं. हे सगळे विषय माझे नाही आहेत, हे सगळ्या वस्तू माझ्या नाही. नंतर हे शरीर माझं नाही, हे जीवत्व माझं नाही आहे. ठीक आहे. हे 3 प्रकारचे बाह्य, माध्यमिक आणि आंतर, हे 3 त्याग महत्वाचे आहे. हे 3 त्याग दिलं तरच आत्म्याची एकता, आत्म्याची समतेचा आपणाला अनुभव येतो. आत्म्याच्या समतेचा, आत्म्याच्या एकतेचा प्रतिबंध हे 3 भाग आहेत. आपलं बाह्य विषय जे आपणाला घेरून आहेत, शरीर जे आपणाला न त्यागता येण्यासारखं चिकटून आहे, आणि आपलं जीवत्वही सहज आपल्याशी लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपणाला त्यागाव्याच लागतात, तेव्हाच त्या आत्मसुखाचा अनुभव येऊ शकतो. पैसे कशासाठी लागणार? कर्म करण्यासाठी. कर्म कशासाठी करायचं? स्वर्गादी मिळवण्यासाठी. बरोबर आहे. तर हे परमानंदाचं जे सुख आहे कर्माने कधीही लाभत नाही, पैशाने लाभत नाही, आणि कितीही तुम्ही कर्म केले तरी लाभणार नाही. हे स्पष्ट सांगितलेलं आहे. 2 गोष्टी या ठिकाणी विरोधी सांगितल्या आहेत. हे मुक्तीचं सुख कधी तुम्हाला मिळेल? कशाने मिळेल? बोला. आत्मबोधाने, आत्म ऐक्य बोधाने होईल. साध्या मराठीत आत्म्याची एकता बोधाने होईल. हा आत्मा एकमेव अद्वितीय आहे अशा तऱ्हेने बोध झाला की तुमची मुक्ती होईल. हा बोध म्हणजे नुसता झाला नव्हे, तर आतमध्ये तो उतरला पाहिजे. आपल्यामध्ये तो आतमध्ये उतरत नाही, त्याच्यामुळे गडबडी होतात. नंतर काय सांगितलेलं आहे की हा आत्मबोध कशाने होणार नाही? मुक्ती कशाने होणार नाही? तर पैशाने होणार नाही, विकत घेता येणार नाही. आणि कशाने सांगितलं? कितीही तुम्ही कर्म करत राहा, या कर्मानेही ही मुक्ती होणार नाही. या 2 गोष्टी सांगितल्या. कुठल्या गोष्टी सांगितल्यात? एक होकार आणि एक नकार. या दोन्ही गोष्टीतून त्या विषयाचा निश्चय केला जातो. काय गोष्टी नाही करायच्या आणि काय गोष्टी करायच्या. तर काय गोष्टी करायच्या म्हणजे काय करायचं? आत्मबोध करायचा. आत्मबोध करायचा म्हणजे काय करायचं? मी आत्मा आहे आणि एकमेव आणि अद्वितीय अशा स्वरूपाचाच मी आत्मा आहे, अशा तऱ्हेचं दृढ ज्ञान आपणाला झालं पाहिजे. ही झाली विधेय बाजू, होकारात्मक बाजू, सकारात्मक बाजू. आता नकारात्मक बाजू काय? मुक्ती पैशाने मिळणार नाही. मुक्ती कितीही तुम्ही कर्म केलात तरी मुक्ती मिळणार नाही. हे झालं काय? नकारात्मक. ह्याच्यातून काय तुम्हाला सांगितलं? मुक्तीसाठी तुम्हाला केवळ आणि केवळ बोधच करून घ्यावा लागेल, ज्ञानच प्राप्त करून घेतलं पाहिजे. हे तुम्हाला काय सांगितलं? तुमच्या मनावर ठसवलेलं. काय तुमच्या मनावर ठसवलेलं आहे? मुक्ती काय? मी एकमेव अद्वितीय आत्मतत्व आहे, हेच काय मुक्ती आहे. हा बोध होणं हेच मुक्ती आहे. ही मुक्ती आत्मबंधनामधून सुटका या आत्म ऐक्य बोधानेच होईल. कशाने होणार नाही? कितीही द्रव्य असलं तरी होणार नाही, आणि कितीही तुम्ही कर्म केले तरी होणार नाही. हा निश्चय तुमच्या मनावर बिंबवलेला आहे. 7वा श्लोक झालेला आहे. काय ठसवलंय? काय ठसवलं? बोध झाला पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. बरोबर आहे. एक एक मनाशी संकल्प करत जावा. शिकवलं काय? तर आत्मबोध झाला पाहिजे, झाला पाहिजे. नंतर हे सांगितलं की हा आत्ममुक्ती आत्मबोधाशिवाय होणार नाही. आणि मुक्ती कुणामुळे होणार नाही? तर
पैशाने होणार नाही आणि कर्म कितीही कर्म केली तरी होणार नाही. मग कशाने होणार आहे? आत्मबोधाने. तर आता प्रश्न आला, कुठल्या टप्प्यावर आपण चढलो? आत्मबोध या टप्प्यावर चढलो, आत्मज्ञान या टप्प्यावर चढलो. आता प्रश्न आला, प्रश्न येईल तुमच्या मनावर की या आत्मज्ञान कसं प्राप्त करायचं. बरोबर आहे? कसं आहे? आत्म्याच्या ज्ञानाचा उपाय काय? हे आत्मज्ञान मला कसं प्राप्त होईल? तुम्ही सांगितलं. पहिली पायरी काय? पहिली पायरी काय? मुक्तीची इच्छा केली पाहिजे. बरोबर आहे? मग मुक्तीची इच्छा केली पाहिजे. मुक्ती म्हणजे काय आणि ती मुक्ती कशी प्राप्त होईल हे सांगितलं आत्मज्ञानाने. आता पुढच्या पायरीवर चढा की जरा थोडं. या आत्मज्ञान प्राप्तीचा उपाय काय हे आता सांगतोय. आता पुढे काय करतोय? आत्मज्ञान ही जसे मी टप्पे तुम्हाला पायऱ्या सांगतोय ना, तशाच तऱ्हेने तुम्ही लिहून घ्या आणि तशाच तऱ्हेने त्याची उजळणी करा. म्हणजे हे ज्ञान काय तुम्हाला कठीण वाटणार नाही. पुढे मी सगळे तुम्हाला उपाय समजावून सांगून दे, प्रत्यक्ष तुम्हाला याचा अनुभव पण या गोष्टीचा करून दे.